ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी अश्विन बापट। पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एरवी 4:30 वाजता आपण भेटत असतो, मात्र आज बदललेल्या वेळ आज पुरता आपण भेटतोय 5:30 वाजता पैसा झाला मोठामध्ये। आजचा आपला विषय आहे अर्थातच टॅक्स फायलिंग, म्हणजे रिटर्न फायलिंगसाठी आता अवघे काही दिवस, एक 15-16 दिवस उरलेले आहेत आणि त्या अनुषंगाने अजूनही मग ही करबचत शक्य आहे का, आणखी काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत का, याबद्दल आपण बोलणार आहोत। कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्या सोबत आहेत आणि एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुम्ही देखील या रिटर्न फायलिंगच्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता। त्या एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर आता तुम्ही हे प्रश्न विचारा। आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर, त्यांच्याकडे जाऊया। गोखले सर, जसं आपण म्हणतो की काउंट डाऊन सुरू झालेलं आहे आता रिटर्न फायलिंगचा, अवघे 16-17 दिवस जसं आपण बोलतोय, तर अजूनही करबचत शक्य आहे? काही नवीन गोष्टी आहेत, नवीन मुद्दे आहेत, आपण ते आपल्या प्रेक्षकांना सांगतोय आज। हो अश्विन, काय आहे की 31 डिसेंबर ही आता नवीन वाढीव डेट आहे। अशा वेळी नॉर्मली आम्ही जेव्हा टॅक्स कॉम्पिटिशन करतो आणि सांगतो की तुमचा टॅक्स पेएबल आहे, तेव्हा असा प्रश्न येतो की काही माझा वाचू शकतो का टॅक्स। तर आम्ही सांगतो की ऑलरेडी आता 31 मार्च 20 ची डेट करबचत गुंतवणूक करण्याची तर निघून गेलेली आहे, त्यामुळे आता काही पर्याय नाही। त्यातून एटीसीचं 1.5 लाख पूर्ण वापरून झालेत, मेडिक्लेम झाले, वेगवेगळ्या डिडक्शन घेऊन झालेत। मग अशा वेळी काही पर्याय आहे का? हो, एक पर्याय यावर्षी असू शकतो, कारण यावर्षी करोना काळ होता एप्रिल पासून आता पुढे, आणि त्यामुळे सरकारने काही सवलती जाहीर केल्यात। त्यामुळे हा एक पर्याय कदाचित काही जणांना नक्कीच उपयोगी पडू शकतो। तो असा की आपल्यातले जे ज्येष्ठ नागरिक जे करदाते आहेत, अशा जर करदात्यांनी एप्रिल 2020 पासून जुलै 31, 2020 पर्यंत जर काही वैद्यकीय उपचार स्वतःसाठी केले असतील आणि तो काही खर्च झाला असेल, तर ते या 19-20 जे आता आपण रिटर्न भरतोय त्याच्यामध्ये 50,000 रुपयापर्यंतची वजावट कलम 80D मध्ये घेऊ शकतात। म्हणजे खर्च जरी एप्रिल 20 म्हणजे जो करोना काळ होता, लॉकडाऊन होता, त्याच्यात जर त्यांना काही वैद्यकीय उपचारची गरज पडली असेल आणि ते हॉस्पिटलाइज झाले असेल किंवा काही कुठल्याही पद्धतीचा वैद्यकीय उपचार त्यांनी करून घेतला असेल, मग तो करोनाचा तसा असं नाही, कुठल्याही आजारांनी त्यांना त्रस्त झाले असतील आणि त्यांनी जर उपचार दिला असेल, तर ह्या विवरणपत्रामध्ये ते 80D मध्ये 50,000ची वजावट घेऊ शकतात। अर्थात त्यांच्या पत्नीला जर तो आजार झाला असेल आणि त्यांनी खर्च केला असेल तरी त्यांना उपयोग होऊ शकतो। याच्या व्यतिरिक्त ज्यांची मुलं कमवती आहेत आणि असे ज्येष्ठ नागरिकांवर जर असा उपचार केला असेल, तर त्या मुलाला किंवा मुलीला आपल्या विवरणपत्र दाखल करताना अशा पद्धतीने त्यांना 80D मध्ये 50,000पर्यंतची वजावट केवळ या उपचारामुळे जो खर्च झालाय त्याच्यामुळे मिळू शकते। अर्थात लक्षात ठेवा अश्विन की ह्यासाठी 2-3 अटी आहेत। त्या अटींचं जर पालन झालं असेल तर एप्रिल ते जुलै या काळामधला, म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या काळातला, एस्पेशली तो करोना काळ होता, अशा वेळी जर काही उपचार झाला असेल तर त्याची मदत कशी मिळू शकते त्याच्या आधी आपण अटी पाहू। पहिली अट अशी आहे की ज्याच्यावर उपचार झाला ती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक पाहिजे। म्हणजे समजा मी ज्येष्ठ नागरिक आहे, मी स्वतः करदाता आहे, माझ्यावर मी उपचार केलेला आहे, त्याच्यासाठी खर्च झालाय, तर मी वजावट घेऊ शकतो। माझ्या पत्नीसाठी, ती जर ज्येष्ठ नागरिक असेल, 60 वर्षाच्या वर असेल तिचं वय, तर तीही उपचार तिच्यावर झाला असेल तर मी ही वजावट घेऊ शकतो। याच्या व्यतिरिक्त माझ्या मुलांचं, म्हणजे माझी मुलं, मी ज्येष्ठ नागरिक आहे पण माझ्या मुलाने हा खर्च केलाय आपल्या पालकांसाठी, जी ज्येष्ठ नागरिक असतील, आणि एप्रिल ते जुलै या काळात जर खर्च झाला असेल तर अशा पद्धतीची वजावट मुलंही घेऊ शकतात। म्हणजे ज्येष्ठ नागरिक असणं, उपचार जो त्याच्यावर आहे, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की या ज्येष्ठ नागरिकाला वैद्यकीय विमाचं संरक्षण उपलब्ध नाही पाहिजे। म्हणजे असं असतं बरेच वेळा की वैद्यकीय विमा ज्येष्ठ नागरिकांना काही ठराविक आजारामध्ये मिळत नाही किंवा खूप महाग असतो म्हणून त्यांना परवडत नाही। अशा वेळी जर त्यांच्या मुलांनी खर्च केला असेल तर त्या मुलाला ही वजावट मिळू शकते। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अट म्हणजे ह्याचा जो खर्च आहे हा रोखीने, म्हणजे कॅशच्या स्वरूपात केला असेल तर ही वजावट मिळणार नाही। थोडक्यात बँकेच्या माध्यमातून, एनईएफटीच्या माध्यमातून, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जर हा केला असेल, हल्ली वेगवेगळे मोबाईल ऍप्स आहेत आणि गुगल पे सारखे माध्यम उपलब्ध आहेत, त्यातनं हा खर्च केला असेल तर मिळू शकेल। आता याच्यात वैद्यकीय खर्चाचा अर्थ अक्षरशः हॉस्पिटलायझेशन असं नाही, आपण डॉक्टरची कन्सल्टेशन फी, केमिस्टचं बिल किंवा कुठलाही इतर फॉलोअप किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा मेडिकल एक्सपेंडिचर हा त्याच्यात कव्हर्ड होतो। आणि म्हणून आपण अश्विन बघतो की बरेच वेळा हल्ली डॉक्टरांचं बिल पण लोक क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतात, केमिस्टच्या दुकानात आपण बघतो की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाईप करतात। असं तरी चांगली सवय तुम्हाला लागली असेल तर कदाचित तुम्ही बघू शकता की या गेल्या 4 महिन्यात, म्हणजे एप्रिल ते जुलै या काळात जर असा खर्च तुम्ही केला असेल, तुमचं टॅक्स रिटर्न रेडी असेल, तरी हा तुम्ही आता वजावट घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा टॅक्स वाचू शकता।
मला वाटतं प्रेक्षकांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करावा. ह्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे हो. की कदाचित या काळामध्ये कुठलाही वैद्यकीय उपचार लागला नसेल, बर. पण बरेच वेळा लोकांनी कोरोनामुळे घाबरून काही टेस्ट केल्या असतील, काही चाचण्या केल्या असतील, वैद्यकीय चाचण्या केल्या असतील, हो. तर अशासाठी एक वेगळी एटीडी मध्ये प्रोव्हिजन अशी आहे की अशा प्रकारे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप याच्यासाठी 5,000ची स्वतंत्र वजावट आहे. बरं. ती या 50,000च आहे, पण ज्याला 50,000चा उपयोग घेता येत नाही त्यांनी ऍटलिस्ट ती 5,000ची वजावट घ्यावी. अर्थात ही वजावटीसाठी तुम्हाला अशी काही अट नाही की तुम्ही बँके थ्रू पेमेंट केलं पाहिजे की डेबिट किंवा क्रेडिट कार्ड थ्रू केलं पाहिजे. कॅशने जरी आपण आपली वैयक्तिक रक्त तपासणी किंवा इतर कुठल्या तपासण्या केल्या असतील तर ज्यांनी तपासणी केली त्यालाही वजावट मिळू शकते. म्हणजे मगात सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय उपचाराचा खर्च किंवा कोणासाठीही 5,000चा खर्च हा गेल्या वर्षात किंवा एप्रिल ते जुलै या काळात जर त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी केला असेल तर त्याला याचा फायदा होऊ शकतो. मला वाटतं प्रेक्षकांनी या गोष्टीचा विचार करून विवरणपत्रात त्याचा वजावटी क्लेम करावी आणि परतावा मागावा. मला वाटतं याचा नक्कीच आपले प्रेक्षक विचार करतील. खरंय. आपण काही मुद्दे सर स्पष्ट करून सांगितलेले आणि आम्हाला प्रश्न यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारत राहा असं आपण सांगतोय. आपल्याला प्रश्न आलेले आहेत, सुरुवात करूया आपण. श्रीकांत मेटे असं विचारतायत की 18-19चं माझं रिटर्न मेडिकलमुळे थकीत आहे, तर मग मी काय करावं? नाही, 18-19चं रिटर्न भरायची 30 नोव्हेंबर पर्यंत तारीख होती. आर्थिक वर्ष 18-19 ती आता गेलेली आहे आणि अजून तरी ती वाढली नाही, आता वाढायची शक्यताही नाहीये. त्यामुळे हे रिटर्न त्यांना स्वतःला भरता येणार नाही. मात्र आम्ही नेहमी असं सांगतो की रिटर्न भरण्याची जरी मुदत गेली असेल तरी त्याच्यावरचा काही कर असेल तर तो कर ते बँकेत भरू शकतात. आणि उद्या जर असेसिंग ऑफिसरने तशी नोटीस काढली तर मात्र त्यांना रिटर्न भरायची मुभा मिळेल, तशी ती सिस्टीम अलाव करेल. पण मात्र कर जर भरणा त्यांनी केला तर नक्कीच ते ऍटलिस्ट त्याच्या पुढच्या येणाऱ्या पेनल्टीज पासून त्या वाचू शकतात किंवा इंटरेस्ट त्यांना लागणार नाही, पण रिटर्न मात्र आता भरता येणार नाही. बरं. अश्वजित सोनकांबळे असा प्रश्न विचारतायत की बॅटरी बेस्ड व्हेकलवर टॅक्स बेनिफिट आहे का? हो, इलेक्ट्रिक कारवर या गेल्या 19-20 या आर्थिक वर्षात जर तुम्ही ती इलेक्ट्रिक कार घेतली असेल तर त्याच्यावर तुम्हाला जर त्याच्यासाठी लोन घेतलं असेल म्हणजे कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाचे त्याचं जे व्याज आहे इंटरेस्ट ऑन सच लोन त्याला एलिजिबिलिटी आहे 1.5 लाखापर्यंत. तुम्हाला ATEEB या सेक्शन खाली जो गेल्या वर्षी नव्याने आलेला होता तुम्हाला नक्की त्याच्यावरती वजावट मिळू शकते ह्या इलेक्ट्रिक कारसाठी घेतलेल्या लोनवरच्या इंटरेस्टवर. जयमाला कांगला असं विचारतायत की त्यांना टॅक्स भरायचा आहे PF विड्रॉल अमाऊंटवर असं ते विचारतायत. त्यांचा असा प्रश्न आहे की आय नीड टू पे टॅक्स ऑन PF विड्रॉल अमाऊंट. आय गॉट PF अमाऊंट इन February 20. टॅक्स नाउ शोन ॲज हाफ ऑफ द PF विड्रॉल अमाऊंट. नेमकं काय करायचं? मला वाटतं PF विड्रॉ जेव्हा 5 वर्षाच्या नोकरीच्या आधीच जेव्हा विड्रॉ होतो तेव्हा हा करपात्र असतो. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर जर हा विड्रॉ करत असतील तर त्याच्यावर टॅक्स लागत नाही कुठलाही. ज्या अर्थी त्यांचा असा प्रश्न आहे त्या अर्थी तो कदाचित 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी विड्रॉ केला असणार. अशा वेळी हा प्रॉव्हिडंट फंड त्यांनी त्यांच्या उत्पन्नात ऍड करावा आणि त्याच्यावरचा जो काही त्याच्या स्लॅब प्रमाणे जो टॅक्स येईल तो त्यांना भरायला लागेल. अर्थात PF अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी विड्रॉ केला असेल तेव्हा त्यांचा टॅक्स कापला सुद्धा गेला असेल कदाचित. तो कापलेला टॅक्स त्यांना फॉर्म 26A मध्ये दिसेल, त्याची वजावट ते घेऊ शकतात, तेवढा टॅक्स त्यांचा कमी होईल. मात्र त्यांची स्लॅब जर 30% असेल किंवा 20% असेल तर कापला गेलेला टॅक्स हा केवळ 5% असतो आणि त्यामुळे त्यांना उरलेला टॅक्स स्वतःला भरायला लागेल आणि मगच विवरणपत्र सादर करता येईल. अरुण देशपांडे असं विचारतायत की मी वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यामुळे सरकारी सेवेतून ऑगस्ट 2020ला सेवानिवृत्त झालोय. मला अग्रिम आयकर भरावा लागेल का? माझा ऑगस्ट पर्यंतचा पगार, पेन्शन आणि गुंतवणुकीवरचं व्याज हे मिळून रक्कम होते 8.5 लाख रुपये. तर अग्रिम कर किती भरावा लागेल? मी NSC मध्ये 2 लाख रुपये गुंतवलेले आहेत. तुमच्यासाठी एक चांगली बातमी अशी आहे की तुम्ही सिनियर सिटीजन झाला या वर्षाकरता. ऑगस्ट मध्ये तुम्ही 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे. आणि अशा सिनियर सिटीजनला जर व्यावसायिक उत्पन्न नसेल जे तुमच्या ह्याच्यात दिसत नाही तर अशा व्यक्तींनी कुठलाही अग्रिम कर म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स भरायची गरज नाही. जेव्हा तुम्ही पुढल्या जुलैला 2021ला या वर्षाचं रिटर्न भराल तेव्हा जर तो काही टॅक्स येत असेल तर तुम्ही तेव्हा भरू शकता. त्याच्यावर कुठलाही तुम्हाला पेनल इंटरेस्ट लागणार नाही. त्यामुळे केवळ तुम्ही एक तरतूद म्हणून किती टॅक्स येतो म्हणजे कॉम्पिटिशन रफली करून ठेवा, परंतु तुम्हाला प्रत्यक्ष भरायची गरज नाही. अर्थात मात्र जर तुम्ही रिटायर झाल्यानंतर कुठे छोटा मोठा व्यवसाय केला आणि त्या व्यवसायातनं तुम्हाला उत्पन्न निर्माण झालं तर मात्र तुम्हाला अग्रिम कर भरण्याची गरज आहे. ही त्या स्लॅब प्रमाणे आता डिसेंबरला 75% ऍडव्हान्स टॅक्स भरणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही जर पुढच्या मार्च पर्यंत कुठला व्यवसाय छोटा मोठा करायची तुमच्या मनात असेल तर मात्र हा ऍडव्हान्स टॅक्स भरणं आवश्यक आहे. अदरवाईज तुम्हाला ऍडव्हान्स टॅक्सची गरज नाही. जेव्हा तुमचं रिटर्न भराल तेव्हा जो काय टॅक्स येईल तो तुम्ही भरा, तुम्हाला कुठलाही इंटरेस्ट पेनल इंटरेस्ट लागणार नाही. पराग कडाव असं विचारतायत की अजूनही या तारखेमध्ये जी 31 डिसेंबर आपण म्हणतोय त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का? पराग, सगळेच आमच्यासारखे चार्टर्ड अकाउंटंट वाट बघतात की कधी नोटिफिकेशन येईल.
कारण खरंच यावर्षी खूप कठीण आहे. आमच्या ऑफिसमध्ये स्टाफ नाही, इव्हन ज्याला करदात्याला स्वतःला टॅक्स रिटर्न भरायचा त्याला वेगळ्या बँकेची सर्टिफिकेट मिळालेली नाही. आता बऱ्यापैकी फॉर्म 16 मिळालेत, काही इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळायला लागलेत, परंतु जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपल्या घराच्या बाहेर पडता येत नाही. म्हणजे असे कित्येक क्लायंट आहेत की ते सांगतात आम्हाला बँकेत जाता येत नाही, अजून बँकेत गर्दी असते, अशा वेळी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे सरकारला गेल्या 2 दिवसात 2 वेगळ्या असोसिएशनने रिप्रेझेंटेशन केलेली आहे की ही मुदत निदान 28 फेब्रुवारी पर्यंत किंवा 31 मार्च पर्यंत वाढावी. आपण आशा करूया की सरकार याच्यात थोडीशी वाढ करेल आणि असे अनेक करदाते आहेत की ज्यांना आतापर्यंत हे शक्य झालं नाही त्यांना दिलासा मिळेल. पण ही अपेक्षा आपण करूया, कदाचित सरकार आपलं ऐकेल. नक्कीच जसं तुम्ही म्हणताय की येणाऱ्या काळामध्ये कदाचित याच्याबद्दल काही आपल्याला माहिती ठोसपणे मिळू शकते. इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि आणखी बरेच प्रश्न आहेत या टॅक्सच्या अनुषंगाने, तेव्हा एक छोटा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पैसा झाला मोठामध्ये आज विषय सुरू आहे की रिटर्न फाईलचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, मात्र अजूनही करबचत शक्य आहे का? प्रश्न विचारत राहा एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. पाहत राहा एबीपी माझा. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. आजचा आपला विषय सुरू आहे. रिटर्न फायलिंगचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, कारण रिटर्न फायलिंगची जी मुदत आहे 31 डिसेंबर, त्याला अवघे काही दिवस आता उरलेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर अजूनही मग करबचत शक्य आहे का? काय पर्याय, काय ऑप्शन्स आहेत आपल्यासमोर? एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर आपण प्रश्न विचारतोय. पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत कर सल्लागार संजू गोखले सर आहेत. गोखले सर, पुढचा एक प्रश्न आलेला आहे तेजस्विनी सुतार यांचा. ते असं विचारतायत की व्हॉट इज सेक्शन 80 DDB, आणि दुसरा एक त्यांचा मुद्दा असा आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या मेडिकल रिएम्बर्समेंटवर टॅक्स बसतो का? अश्विन, 80 DDB म्हणजे ज्याला काही अत्यंत गंभीर असे आजार झालेले असतात, 7-8 हजार प्रकारचे आजार आहेत. बरं, अशांना सिनियर सिटीजन असेल तर 1 लाखाची त्यांना दरवर्षी डिडक्शन मिळतं, वजावट मिळते. अर्थात त्याच्यासाठी त्याला त्या स्पेशालिस्ट कडनं किंवा त्या तज्ञ डॉक्टरकडनं तसं सर्टिफिकेट घ्यायला लागतं. 7-8 प्रकारचे जसे किडनी फेल्युअर सारखा आजार आहे, ते अत्यंत गंभीर आजार ज्याला आपण टर्मिनल डिझीज म्हणतो. त्याच्यात अर्थात हार्ट ट्रबल येत नाही, परंतु मेंदूचे आजार किंवा किडनी फेल्युअर अशा टाईपचे आजार जे आहेत, कॅन्सर, अशा साठी त्यांना हे मिळू शकतं, सर्टिफिकेट मिळू शकतं आणि त्याचा ते आपल्या रिटर्न मध्ये वजावट घेऊ शकतात. जर त्यांच्या फॉर्म 16 मध्ये वजावट नसेल तर ते स्वतः रिटर्न भरतानाही वजावट घेऊ शकतात आणि क्लेम करू शकतात. त्यांनी अर्थात त्यांच्याकडे सर्टिफिकेटचा प्रूफ त्यांनी स्वतःकडे ठेवायचा आहे. कुठलाही जोडणावळ किंवा कुठली रिटर्नच्या फॉर्मला काही जोडायचं नाहीये. मात्र जर उद्या विचारणा झाली डिपार्टमेंटकडनं तर त्यांच्याकडे हा प्रूफ असला पाहिजे. तर त्यामुळे हा त्यांनी आपला प्रूफ जपून ठेवावा. बरं, आणि त्याने असं विचारलं की 80D च्या अंडर ते क्लेम करू शकतात का ते रिएम्बर्समेंटला, म्हणजे डिडक्शनसाठी? 80D खाली परत जरा प्रश्न सांग मला. त्यांनी असं विचारलंय की त्या गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि मेडिकल रिएम्बर्समेंट जे वडिलांशी त्यांना मिळालेली आहे, जे सिनियर सिटीजन आहेत, तर त्या 80D च्या अंडर ही क्लेम करू शकतात का? मग नाही, 80D मध्ये फक्त प्रीमियम जे असेल भरलेला असेल आणि आता आपण म्हटलं मेडिकल एक्सपेंडिचर केला असेल तर चालेल, पण त्यांना जर रिएम्बर्समेंट झाली त्याची तर त्यांना नक्की मिळणार. कारण रिएम्बर्समेंट तुला आधी खर्च केलास आणि नंतर तुला ते पैसे मिळाले तर तुला ती क्लेम करता येणार. बरं, राजेंद्र वर्मांचा पुढचा प्रश्न आहे की 2018-19 मध्ये कंपनीने टॅक्स TDS डिडक्ट केलेला आहे, मात्र तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. इट इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन माय अकाउंट ॲज टॅक्स पेएबल. त्यांच्याकडे ते टॅक्स पेएबल म्हणून ती अमाऊंट दाखवते. तर आता मग त्यांनी काय करावं पुढे? त्यांनी सर्वप्रथम म्हणजे ज्यांनी त्यांचा टॅक्स कापलाय त्यांना रिक्वेस्ट करावी की तो भरा म्हणून. तो भरल्यानंतर तो रिफ्लेक्ट होईल. त्यानंतर त्यांनी एक रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट पाठवावी ऑनलाईन. 154 सेक्शन कडे करता येतं, ऑनलाईन मेनू अवेलेबल आहे. मात्र जर टॅक्स भरला नसेल तर तसा त्यांनी ग्रीव्हन्स म्हणून एक मेनू आहे, त्याच्यात सांगावं की असं झालंय की हा टॅक्स माझा कापलेला होता पण तो भरला गेला नाही, आणि त्या ग्रीव्हन्स मध्ये त्यांनी आपली तक्रार नोंदवावी. त्याच्यावर काही कारवाई होऊ शकते ज्यांनी त्याचा टॅक्स कापलाय. पण सध्या तरी तो जोपर्यंत त्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा पेएबल दिसेल. तर ह्या दोन्हीपैकी त्यांनी आपली पावलं उचलावी. त्याप्रमाणे संचित जाधव विचारतात, 0 इन्कम असेल तर IT रिटर्न भरावा लागेल का? 2.5 लाखाच्या वर जर करपात्र उत्पन्न असेल तरच IT रिटर्न भरता येतो किंवा भरावा लागतो. जरी झिरो इन्कम असेल तर भरता येतो, मात्र त्याची कायद्याची गरज नाही. व्हिसासाठी किंवा बँक लोनसाठी जर उत्पन्न कमी असेल तरी आपण दाखवू शकतो की माझं एवढं उत्पन्न आहे, मला टॅक्स लागणार नाही, पण रिटर्न भरता येतो, पण कायद्याने भरणं अनिवार्य नाही. कैलासजी असं विचारतात की माझं वय 61 आहे, मी सरकारी नोकरी करतोय, मला पंतप्रधान वयोवृद्ध योजनेमध्ये 15 लाख रुपये भरता येतील का?
हो, निश्चित भरता येतील. कारण तुमचं वय, तुम्ही सिनियर सिटीजन आहात, पंतप्रधानांच्या वयवंदन योजनेचा तुम्हाला फायदा घेऊ शकता. तसंच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचाही तुम्ही फायदा घेऊ शकता आणि त्या दोन्हीपैकी जो तुम्हाला पर्याय योग्य वाटतो तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करू शकता. जयवंत कदम विचारतायत की एप्रिल 19 मध्ये त्यांची सर्जरी झाली होती, ज्याला 3 लाख रुपये खर्च झालेला होता. 2 लाख रुपये रिसिव्ड झालेले आहेत त्यांचे इन्शुरन्समधनं. तर त्या IT रिटर्न मध्ये ते क्लेम करू शकतात का? नाही. जर ते आता मी म्हटल्याप्रमाणे मेडिकल एक्सपेंडिचरचा जो बेनिफिट आहे तो त्यांनाच मिळेल ज्यांची स्वतःची प्रीमियम पॉलिसी किंवा विमा पॉलिसी नाहीये. ज्यांची विम्याची पॉलिसी असते त्यांना विमा कंपनी पैसे देते, कदाचित सगळे पैसे देत नाही. तेव्हा साहजिकच मनात असो प्रश्न येऊ शकतो की मला ते वरचे 1 लाख आहेत जे मला मिळाले नाहीत त्याचा मी फायदा घेऊ शकतो का? तर नाही. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे तुमची विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला हा जो 50,000ची वजावट आहे तुम्ही घेऊ शकत नाही. विमा पॉलिसी नसती तर मात्र 50,000ची वजावट तुम्हाला मिळाली. खरंय. आणि खरं म्हणजे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असू शकतात. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये कदाचित आपण याबद्दल आणखी एक एपिसोड घेऊन त्याच्याबद्दल निराकरण करू, कारण अजूनही काही दिवस बाकी आहेत. पण आजही अनेक मंडळींनी प्रश्न विचारले आणि आपण त्यांना उत्तर देण्याचा सर प्रयत्न केलेला. काही नवीन ऑप्शन जसं तुम्ही सुरुवातीला सांगितले तेही मुद्दे आपण समोर ठेवलेले आहेत. तर नक्की मंडळी त्याचा विचार करतील टॅक्स रिटर्न फाईल करण्याच्या दृष्टीने. खूप खूप धन्यवाद गोखले सर या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि सगळ्या प्रेक्षकांचे देखील आभार ज्यांनी एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर जाऊन प्रश्न विचारले. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.